नमस्कार, श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आता 10 दिवसावर दिवाळी आलेली आहे. म्हटलं चला रोज एक एक पदार्थ बनवून घेऊयात. म्हणून मी मुरमुऱ्यांचा चिवडा बनवलेला आहे. पहा, त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत. नंतर 1 वाटी खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत. नंतर 1 वाटी पंढरपुरी डाळ अशी भाजून घेतलेली आहे. नंतर पहा, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या भाजून घेतल्या. नंतर 2 वाटी कांदा कडकडीत असा त्याला भाजून घेतलाय कुरकुरीत. नंतर पहा, जिरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची यांचा तडका करून घ्यायचा आहे. त्यामध्येच 1 चमचा हळद घातलेली आहे. आता हा तडका छान करून झाल्यानंतर तो आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचा आहे. 10 ते 15 मिनटामध्ये आपला चिवडा तयार होतो. नंतर वरतून आपण भाजून घेतलेले जिन्नस त्यामध्ये घालायचे आहेत आणि सर्व मुरमुऱ्यांना चोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, वरून चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा 2 चमचे लाल तिखट घालायचे, मी अंदाजे घातलेला आहे इथे. नंतर 2 चमचे धन वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. धन्याने या चिवड्याला खूप छान टेस्ट येते. नक्की एकदा ट्राय करून पहा. 10 ते 15 मिनटामध्ये आपला दिवाळी मुरमुऱ्यांचा चिवडा तयार.